सापडला असेल तर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आणून द्यायचा आहे. नंबरचा चष्मा आहे, विनंती असेल, कारण तो दुसऱ्याला उपयोगात येणार नाही. तर कोणाला सापडला असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा. वळूया आपण मैदानाकडे. महेंद्र चिपाड गोलंदाजी मार्कवर, बंदे शेमाडे ऑन असा एक पहिला चेंडू. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मोठा मासा लागतोय गळाला. वंदे शेमाडे बॅक टू पविलियन. व्हेरी फर्स्ट बॉल वरती यष्टीचे. थँक्यू. शौर्य वॉरियर्स पॉइंट टेबलमध्ये जर आपण बघितलं 8 गुण त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट फिल्डिंग करणारा संघ कमिटी सुपर किंग 4 पॉइंट त्यांच्याकडे आहेत. आणि जर दोन्ही संघाचं आपण मॅचेस बघितल्या तर शौर्य वॉरियर संघ आपला 6वी मॅच खेळतोय आणि कमिटी सुपर किंग 5वी मॅच आपली खेळतोय. पुढचा चेंडू. तर 6वी मॅच खेळतायत दोन्ही संघ. अब्दी मार्क आपल्याला बघायला मिळत आहेत. न्यूमॅन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. सागर 9 सेकंडचा फलंदाज बाळू ऑन स्ट्राईकला आपल्याला दिसेल. महेंद्र चिपाट मोठा मासा गळाला पकडतायत आणि सरळ वंदे शेमाडेला तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. तर मग पुढचा चेंडू. फुलटॉस साइड टायमिंग बेमिसाल. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं वन्स बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. यस समीर. थँक्यू. बाळू यांच्या बॅटमधनं आलाय चौकार. आशेचा किरण येतोय अप्रतिम चौकार आणि धावसंख्या 4 ने फ्लाय होताना पोहोचले ती 5 धावा. अप्रतिम टायमिंग इथे बघायला मिळते. बाळू तयार गोलंदाजी मार्कवर. महेंद्र चिपाट राईट आर्म ओव्हर द विकेट या षटकातील. पुढचा चेंडू. अप्रतिम बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. डॉट बॉल. गुड कम बॅकिंग बॅटल. द्वंद्व खूप मोठा आहे कारण कमिटी सुपर किंगला इथून जिंकायचं आहे आणि एका बाजूने शौर्य वॉरियर संघाला आपली हुकूमत गाजवायची आहे. या दोन दिग्गज संघातली सुंदर लढाई मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये. यावेळेला ऑन साईडला चेंडूला ऑन ड्राईव्ह केले गेले. शॉर्ट मिडॉनला फील्ड केली जाईल. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. महेंद्र लांगे तिकडे फील्ड करताना चेंडूला 6 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा चेंडू एक शेष आहे. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. सामोरे जाईल तो फलंदाज. यावेळेला सुंदर टायमिंग आहे. पॉइंटला खेळला गेला चेंडू. वेगानं जातोय सीमारेषेच्या जवळ. तद्वर मिळतील 2 धावा आणि धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन स्थिरावले. 8 धावा. एंड ऑफ द प्रेशर. लॉस ऑफ 1 विकेट. 8 रन्स ऑन द बोर्ड. यस समीर बरठा. थँक्यू डीजे. थँक्यू. चला गेम थोडासा स्पीडअप करा आपण. धावा स्कोर कार्ड वरती 8. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल झालाय. आपल्याला बघायला मिळत आहेत प्रकाश. पुढचा चेंडू. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आहे. एकदम मात्र अर्जित केली गेली. धावा स्कोर कार्ड वरती 9. एका बाजूने बाळू आणि दुसऱ्या बाजूने आपण फलंदाज बघतोय सागर.
गोलंदाजी मार्कवर प्रकाश रायटम ओव्हर द विकेट. इथे एष्ट्या उद्ध्वस्त. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. विकेट गिरता हुआ समीर का डी से बचता हुआ. थँक यू. न्यूमॅन मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना मयूरला इथे मात्र शौर्य वॉरियर संघासाठी चांगलं योगदान द्यावं लागेल, कारण ज्या पद्धतीने महेंद्र चिपाड यांनी एक मोठा मासा गळाला लावला, मंदेश हेमाडेला बॅक टू पवेलियनकडे पाठवलं आणि आपल्या या मॅच मधल्या इराद्याला खऱ्या अर्थाने ऍक्टिव्हेट केलंय. गोलंदाजी चांगली ऍक्टिव्हेट झाले. इथून मात्र जर आपण बघू शकाल की फलंदाजी जर रिदम मध्ये आली, चांगली बॅटिंग बघायला मिळू शकते. एका बाजूने मयूर हेमाडे आहे तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय बाळू. गोलंदाजी मार्कवर प्रकाश. चेंडू क्रमांक 3. हळवारपणे फक्त दिशा दिले. ऑन ड्राईव्हच्या रूपानं एकदा वर्जित केली गेली. डबल फिगर 10 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतं डबल डिजिट मध्ये. अतिशय अप्रतिम असं नियोजन, भव्य असं व्यासपीठ. त्यानंतर आमच्या क्रीडा रसिकांसाठी सुंदर टेंट उपलब्ध केलेले आहेत. अप्रतिम असा टॉस बॉक्स आपल्याला बघायला मिळतोय. आमच्या VIP डाय समोर एक चमचमते अशा आकर्षक ट्रॉफीज आहेत आणि एक ऑल इज वेल टुर्नामेंट आपण बघतात. ओहो, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. गुड बॉलिंग प्रकाश. टाळ्यांचा गजर इथे बघायला मिळतोय. जिथे तुमचे दोन्ही कर जुळती तिथेच तुमच्या गोलंदाजाची महती कळती. सुंदर गोलंदाजी, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग मिस्टर प्रकाश. इथून मात्र वॉरियर संघाला, शौर्य वॉरियर संघाला आपलं शौर्य दाखवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये संकटामध्ये सापडलेल्या संघाला इथे रनांचा आधार हवा आहे आणि तो संघ कुठला खेळाडू देईल धावांचा आधार. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला चेंडू खेळलाय. वेगाने एक धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पंबल झालंय आणि जिथे एक धाव होती तिथे मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 2 गडी 2 धक्के दिलेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर शौर्य वॉरियर संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय, परंतु कमिटी सुपर किंगनं सुंदर रिदममध्ये गोलंदाजी करत या ठिकाणी धावांवरती ब्रेक लावला गेलाय, अंकुश लावला गेलाय. पुढचा चेंडू. ओहो, यावेळेला आडव्या पाटने गॅप शोधलाय. चेंडू वन्स बाउन्स ओव्हर द रोप. धावसंख्या 16 होताना एसटीचे. थैंक यू डीसी, थैंक यू. रखोसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा. थक कर ना बैठो मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आएगा. चला टीम मीटिंग कमी करा. 12 धावा 16 धावा धावफळ कव्हर झाल्यात. 8च्या सरासरीने याच पद्धतीने जर धावा आल्या तर मात्र 40 धावा ऑन दी बोर्ड लागू शकतात. 8 मिनिटांमध्ये 2 षटकं इथे झालेली आहेत. 3-28ला पहिला चेंडू पडला. 3-36 झालेले आहेत. चांगली कामगिरी. 16 धावा ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवर इथे दाखल झालाय. गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सुनील सुरूम, मिस्टर यशेस. थोडंसं गेम स्पीडअप करा आपण, कारण अजूनही आपल्याला 4 मॅचेस खेळवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर सुनील, तर फलंदाजीसाठी आपल्याला फलंदाज बघायला मिळतोय मयूर हेमाडे. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत आहे. एक बेनिफिट असतो ज्यावेळेला तुम्ही घरच्या मैदानावरती खेळत असतात. नेहमी म्हटलं जातं की या जगामध्ये 7 सुख ही तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद देत असतात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा असतं की तुमचं शरीर चांगलं असणं. आपल्याला हळवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केलाय. सुंदर काया हे एक सुख आहे आणि तुमच्या खिशामध्ये असावी भरपूर माया, हे 2 सुख आहे. तुमचं पुत्र हा आज्ञाकारक असावा, हे 3रं सुख आपल्याला बघायला मिळतंय. पत्नी बायको ही तुमचे नेहमी ऐकणारी असावी 4थं आहे. तुम्ही तुमच्या विभागामध्ये बसणं गरजेचं आहे.
तुमचं राज असणं गरजेचं आहे आणि तुम्ही परम संतोषी असणं गरजेचं आहे. 7 सुख आहेत जी तुमच्याकडे असतील तर तुम्ही परम संतोषी व्यक्ती म्हणून गणल्या जात आहेत. हळुवारपणे चेंडूला मिड ऑफ रिझनला एक्झिक्यूट केलंय. दहाव्या स्कोर कार्डवरती 19. ही सुखं जर ज्यांच्याकडे असतील तर खऱ्या अर्थाने तुम्ही जीवनामध्ये आल्यानंतर भाग्यवान लोकांमध्ये तुमचं नाव नोंदलं जातं जयवंतजी परेड साहेब. तर धावा आहेत 19 स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्कवर सुनील पुनश दाखल झालाय. समोर जाईल तो बाळू. होईल का या ठिकाणी बॅटिंगसाठी चालू हे सुद्धा बघावं लागेल. हळुवारपणे ड्राईव्ह केलं गेलंय कव्हरला. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा अटेम असेल. गुड सेन्सिबल क्रिकेट. जिथे चौकार षटकार येत नाहीत एकेरी दुहेरी धावा बनवा आणि खऱ्या अर्थाने आपला स्कोरशीट तुम्ही पुढे घेऊन जा. आमच्या स्कोररला थोडंसं बिझी ठेवा आणि ते इथे बघायला मिळते. स्कोर 21, 21 धावा आणि स्कोररला बिझी ठेवल्यानंतर आमचे एडिटर जतीन किनी थोडेसे स्माईल देतात और अमर पाटील सुद्धा थोडेसे स्माईल आम्हाला देत आहेत. बोलूया मॅचकडे. धावा स्कोर कार्डवरती 21. बाळू जो आता एक चांगल्या रिदममध्ये बॅटिंग करतोय. बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता. चेंडू जातोय गलीला. धावसंख्या 22. षटक क्रमांक आपण बघत आहात. 4 चेंडू झालेले आहेत. तिसरं अजून इथून 14 चेंडूंचा खेळ येणं शेष आणि 22 धावा. चांगलं मार्गक्रमण बघायला मिळतंय. धावा स्कोर कार्ड वरती 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा. पुढचा चेंडू घेऊन तयार सुनील. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय भव्यशा क्रीडा नगरीमध्ये. शुभेच्छी. अल्टी पलटी आणि ते अल्टी पलटी यशस्वी झालाय का? उत्तर येते यस. समीर बजाव. थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती 26. अंतिम चेंडू असेल या षटकातील. इथे मात्र मयूर आपला क्लास दाखवतोय. शौर्य वॉरियर संघासाठी इथे एक चांगली इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. इथे शफल झालाय आणि लॉंग लेगला पेकून दिलाय. मयूर हेमाडे नावाचा ब्रँडेड बिग ब्लास्ट चौकार. डीजे थँक्यू. कमिटी सुपर किंग 12 मिनिटांमध्ये 3 षटक हँडल करते. 30 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या 10च्या सरासरीने. याच पद्धतीने धावा आल्या तर 50 धावा प्रोजेक्टेड स्कोर आपण स्कोर कार्ड वरती बघू शकतोय. गोलंदाजीसाठी न्यूमॅन दाखल झालाय. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक आहे ते 4था आणि 4थ्या षटकातील पहिला चेंडू. या मॅचकडे प्रामुख्याने आमचे विकास नडके सर एकरूप होऊन मॅचकडे बघतायत कारण महत्वाची मॅच आहे त्यांच्यासाठी. कमिटी सुपर किंग विकासजी नडगे साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्यायची आपण. धावा आहेत स्कोर कार्ड वरती 30. प्रकाश गोलंदाजी मार्कवर तयार. समोर जाईल तो बाळू. अप्रतिम ड्राईव्ह केला गेला. अप ड्राईव्ह एकदा वर्जित केले. डेंजर इनकडे जाताना मात्र वेगाने मयूर करतोय. 2 धावा परिपूर्ण. 32 ऑन दी बोर्ड. इक्के को दुक्के में कन्वर्ट करने का जो हुनर है वो काफी लाजवाब नजर आता हुआ. पुढचा चेंडू हो या वेळेला उडवलाय डाऊन द ग्राउंड. झेल आणि इथे बाळूला यावं लागेल बॅक टू पवेलियन कडे. एस समीर. न्यूमॅन थोडीशी घाई करा.
न्यूमॅन अक्षय बेडगा मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 33 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 आपण बघतायत आणि चेंडू झालेले आहेत ते 2. एका बाजूने मयूर, दुसऱ्या बाजूने अक्षय. दोन्ही हार्ड हिटर बॅट्समन आहेत, परंतु जी रणनीती आहे ती महत्वाची आहे. क्रिकेट या खेळाला बुद्धिमत्तेचा कस लागत असतो आणि तो कस तुमचं क्विक डिसिजन तुम्ही कसं घेतात, तुमचं शॉट सिलेक्शन कसं आहे याच्यावरती भरपूर अवलंबून असतो त्या मॅचचा जय किंवा पराजय. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख लेग ब्रेक. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. डॉट बॉल. 33 धावा धावफलकावर. दरम्यान पुढचा चेंडू आणि ते षटकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वर्ण मयूरला चेंडूने फेकून दिलंय. सीमा पार षटकार. धावेत 39 स्कोर कार्ड वरती अंतिम 2 चेंडू शेष आहेत या षटकातील आणि मयूर आपल्या बॅटने मात्र एक मेसेज देतोय आपल्या डगआउटकडे की अजूनही मी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मी माझा फॉर्म कायम ठेवेन. तर बघूया प्रकाश कमबॅकिंग करेल का. 39 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. सुनील थोडेसे फंबल झालेले आहेत. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाव्याचा टेम. 41 धावा ऑन दी बोर्ड. अंतिम चेंडू चौथ्या षटकातील. धावा धावफलकावर. पुढचा चेंडू यावेळेला पूल केलाय आणि फटका फसलाय. झेल सुद्धा या ठिकाणी धरतीला दान. 2 धावा परिपूर्ण करताना एंड ऑफ द 4th ओव्हर. लॉस ऑफ 3 विकेट. 43 रन्स ऑन द बोर्ड. जय जोहरवाड़ा आदिवासी मुंबईरा प्रकृति पूजनारा आदिवासी मुंबईरा. जय जोहरवाड़ा आदिवासी मुंबईरा प्रकृति पूजनारा आदिवासी मुंबईरा. कोशिश करी लो हमें कोई थी नहीं डरता. पुष्पराज जेवा हमें कदी नहीं झुकता. एक चाल आदिवासी चाल. एक चाल आदिवासी चाल. एक चाल आदिवासी चाल. एक चाल आदिवासी चाल. थँक यू न्यूमॅन महेंद्र. गोलंदाजी मार्कवर 43 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेलेले आहेत. महेंद्र लांगे एका बाजूने अक्षय आणि दुसऱ्या बाजूने महेंद्र. आणि गोलंदाजी मार्कवर मामा बघायला मिळत आहेत. तर फलंदाजीला आहे तो भाचा. आणि मामा जर तुम्ही बघितलं तर मामाचे प्रकार बी जेवंत परेड साहेब भरपूर आहेत. जसं आपण महाभारतामध्ये शकुनी मामा बघितला. काही विभागामध्ये तुम्ही गेलात तर सासऱ्याला सुद्धा मामा म्हणतात. काही ठिकाणी आपण फसवल्यानंतर याला मामा बनवलं असंही म्हणतो. तर एका बाजूने आईच्या भावाला मामा म्हणतात. त्यानंतर आपण चंद्राला सुद्धा चांदो मामा म्हणतो. अशा पद्धतीने मामाचे प्रकार भरपूर आहेत. वळूया आपण मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर दाखल झाला महेंद्र मामा. यावेळेला सुंदर टायमिंग आहे. अप्रतिमरित्या चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चांगला फील्ड केलाय. धावा मिळतील इथे फक्त 1 आणि इथे मात्र भाच्याला पाठवलंय डगआउटकडे. गुड वर्क STJ.
दरम्यान दहाव्या स्कोर कार्ड वरती 44 आणि या षटकातील चेंडू येणे शेष आहेत 5. थोडासा गेम स्पीडअप करा प्लीज, लवकर जा बॅट्समन. अनिरुद्ध हाही महेंद्र यांचा भाचा आहे. बघूया गोलंदाजी मार्कवर महेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ भन्नाट वेग आहे आणि नेहमी महेंद्र हे गोलंदाजीमध्ये आम्हाला प्रभावित करत असतात. ब्रेक थ्रू देणारे गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे धुरा असते, परंतु प्रामुख्याने त्याला स्लॉग ओव्हरमध्ये बोलवलं जातं. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून महेंद्र लांगे यांची एक ओळख आहे. नेहमी चेहऱ्यावरती स्मिताचे असतं आणि एन्जॉय भरपूर असते त्यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर तयार महेंद्र. पुढचा चेंडू घेऊन या वेळेला उडवलाय परंतु फटका फसलाय आणि इथे सुद्धा गडी बाद. यश डिझे. दरम्यान न्यूमॅन कुणाल बसवत दाखल झालेले आहेत, परंतु महेंद्र यांचा जो प्रभाव आहे वाखाणण्याजोगी आहे. सुंदर गोलंदाजी एका रिदमने गोलंदाजी करतायत आणि डेथ ओव्हरमध्ये मला का बोलवलं जातं याचं एक अप्रतिम प्रात्यक्षिक दाखवत फलंदाजावरती आपलं अधिराज्य प्रकट करताना एका बाजूने मयूरला मात्र नॉन स्ट्रायकिंगकडे त्याने थांबवून ठेवलंय. 9 चेंडूमध्ये ज्याने तुफानी इनिंग साकारले 22 धावांची तो नॉन स्ट्रायकिंगकडे आहे आणि एका बाजूने महेंद्र आपला क्लास दाखवतोय. इथे यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऑन ड्राईव्हच्या रूपानं फक्त एक धाव घेण्याचा मानस असेल. 10व्या स्कोर कार्ड वरती 45. आता अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. चांगली कामगिरी बघायला मिळते. याच्यानंतर मॅच आपल्याला बघायला मिळेल छावा स्वराज्य मागणे आणि दळवी टायगर्स या टॉससाठी. बोट टीम कॅप्टन लवकर टॉससाठी यायचंय. दळवी टायगर्स विपक्ष छावा स्वराज्य मागणे. 45 ऑन दी बोर्ड. शेवटचे 2 चेंडू आहे त्याची दक्षता घ्या आणि दोन्ही संघांना एक टॉससाठी या. पुढचा चेंडू आणि इथे सुद्धा आपण बघू शकाल आपला क्लास दाखवला महेंद्राने. क्या कहने महेंद्र आपके. सुंदर बॉलिंग. विकेट गिरता हुआ म्यूजिक बजता हुआ समीर भट्टा आणि जॉन. देवाकडं काय मागू आमचे आयल काय. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नॉन स्ट्राइक इन कडे. नितेश बर्फे एक गोड आवाज कमारे गावाला बिलॉंग करणारा असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू फुल टॉस होता. संधी होती मयूरकडे. बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतायत. 2 ॲक्युरेट थ्रो काय असतो तो मात्र बघायला मिळतोय. आता टार्गेट सेट केलं गेलंय 48. टॉसला यायचं आहे. दळवी टायगर्स विपक्ष छाबासोराच्या मागणे आणि जेबनजी परेड सर मात्र टॉस करून घेतील. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझं नरगाव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझं नरगाव. ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल.
ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझून र घ्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल हाय वेला खटवी काय अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल दळवी टायगर्सचे कर्णधार संदीप या ठिकाणी आहेत. संदीप काय म्हणशील, टॉस जिंकलेला आहे, किती किती धावा तुम्हाला करावे लागतील? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. अच्छा अच्छा, क्षेत्ररक्षण. कमी त्यांना रन करण्याचा प्रयत्न करू. अच्छा अच्छा, कमीत कमी तरी म्हणजे किती? 40 ते 50 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बरोबर, म्हणजे आजच्या दिवसाचा जो टार्गेट आपण बघितला एकूण सामन्यावरनं 40 ते 50 रन रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. हो हो, बरोबर बरोबर. सागर, तुम्ही जरी टॉस हारलेले आहेत तरी पण मला वाटतं काय फरक पडला? काय नाही, आमच्या मनासारखं बॅटिंग भेटलेली आहे आम्हाला. जास्तीत जास्त किती धावा करण्याचा तुमचा संकल्प असेल? आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आजच्या दिवसाचं जे टार्गेट सर्व मॅचचं आपण बघून बरोबर अंदाज बांधलेला असेल. धन्यवाद, दोन्ही संघांसाठी खूप खूप शुभेच्छा. दरम्यान 48 धावांचं टार्गेट सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूने आपण बघतायत नरेश आणि दुसऱ्या बाजूने अनिल आणि नरेश ही जोडी. 48 धावांचा टार्गेट आहे. 30 चेंडूमध्ये 2 पंच मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने जाताना अजित म्हात्रे सर आणि आशुतोष वेबर आहे. 48 धावांचं टार्गेट. अतिशय अप्रतिम षटक हाताळलं गेलं, प्रामुख्याने शेवटचं जे षटक हाताळलं गेलं महेंद्र लहांग यांच्याकडनं, त्यासाठी त्यांचं कौतुक केलं जाईल. सुंदर गोलंदाजी. आता इथून वंदे शेमाडेकडे ती जिम्मेदारी आहे. 30 बाचे त्यांच्या ओपिनियन केलं असताना जी गोलंदाजी आहे, ती धार आहे, जी घातकता आहे, ती टॉप लेवलला बघायला मिळाली. चला लवकर मॅच ऑन करायची आहे. इथे घड्याळामध्ये 3:58 पहिला चेंडू पडेल याची नोंद घ्या आपण. दरम्यान वंदेश समोर जाईल तो अनिल. आडव्या बॅटने खेळण्याचा पहिला चेंडूवरती अटेम थोडासा घातक ठरला असता फलंदाज अनिल यांना. वंदेश हेमाडे अनेक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये खूप आपला दबदबा ज्यांनी निर्माण केलाय असे खेळाडू आहेत. रिटम ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू. ओहो, या वेळेला काय स्वीप केलंय. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. मिड विकेटला क्लिअर करताना अनिल या ठिकाणी खेळतोय चौकार. थँक्यू. दुपारच्या सत्रामध्ये देवरामजी परेड साहेबांचं आगमन झालं. वेलकम.
आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. थोडीशी इंजरी आहे म्हणून त्याने या वेळेला फॉर्म भरला नाही. पुढच्या सीझन 4 मध्ये ते आपल्याला ऍक्टिव्ह दिसतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे डॉट बॉल बघायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू वंदेश चौकारानंतर डॉट बॉल हँडल करताना यावेळेला पुन्हा स्वीप केलाय चेंडू, मात्र शॉर्ट मिड विकेटला थोडीशी मिसफील्ड तिथे बघायला मिळाली. वन अटेम्प्ट चेंडू जर पकडला असता, थ्रो केला असता, चित्र थोडंसं वेगळं असू शकलं असतं. धावा स्कोर कार्डवरती 5. नक्कीच यानंतरच्या मॅच साठी आम्ही प्रतीक चिपाट ला आमंत्रित करू आपल्या समवेत. आगमन झाले त्यांचंही वेलकम. पुढचा चेंडू सुंदर ऑन ड्राईव्ह आहे. चेंडू लॉंग ऑनला वेगानं ट्रॅव्हल केलाय. तिथे मात्र एकदा परिपूर्ण आणि दुसऱ्या धाबेचा अटेम इथे यशस्वी झालाय. धाबा स्कोर कार्ड वरती 7 रन्स, 7 धाबा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 48 धाबांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला इथून जर आपण बघितलं 9.5च्या सरासरीने धाबा बनवाव्या लागतील. चांगली गोलंदाजी, षटक संपलं पहिलं. धाबा आहेत ऑन दी बोर्ड, 7 रन्स. एसटीचे वाजवे तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा, वाजवे तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा. थँक्यू. थोडासा गेम आपण स्पीडअप करा. सर्वात कमी वेळामध्ये षटक टाकण्याचा विक्रम मला वाटते इथे वंदेश यांनी केलेला आहे. कारण फक्त 2 मिनिटांमध्ये एक षटक हँडल केलेला आहे. हाही एक रेकॉर्ड असेल आजच्या दिवसातील. गोलंदाजी मार्कवर मयूर. यावेळेला मिस टाइम शॉट आहे. लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल होता आणि ते दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अनिलला यावं लागेल. बॅक टू पविलियन. थँक्यू प्रकाशजी कोम साहेबांसोबत आमची एक छोटीशी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी म्हटलं की जे षटकार आहेत 3 षटकारला मी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे आणि ते जर आज जर पूर्ण झालं नाही कदाचित उद्याला त्याच्यामध्ये वाढ करण्यात येईल. उद्याच्या दिवसामध्ये अमाऊंट वाढवली जाईल. न्यूमान संदीप आंबात आता थोडेसे पुढे जात आहेत. मागच्या मॅचमध्ये फक्त 3 चेंडूला फेस करत ज्याने 10 धाबा बनवल्या. थोडासा विश्वास त्यांचा ग्रोथ झालाय आणि आता पुन्हा मैदानाच्या आतमध्ये ते दाखल होताना कहते ना गम एक ऐसा एहसास है जो हर किसी के पास है, खुशी एक ऐसा एहसास है जिसकी हर किसी को तलाश है, लेकिन वही आदमी सफल जीवन जीता है जिसका खुद के ऊपर विश्वास है. तो विश्वास कायम ठेवावा लागेल तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल. एकदा परिपूर्ण वेगानं दुसऱ्या धाब्याचा अटेम आणि इथे 2 धाबा परिपूर्ण केल्या जात आहेत. धाबा स्कोर कार्ड वरती 9. धाबा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. एक अप्रतिम अशी मॅच. अतिशय अप्रतिम चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय. तिथे क्रिकेटच्या मैदानामध्ये थोडंसं फुटबॉल प्रमाणे चेंडू थांबवण्याचा प्रयत्न होता. धाबा आहेत इथे 11. विजू मेडासर या मॅचचा आनंद घेतात. त्यांना माहिती आहे 4 आपण जिंकलेले आहेत. उर्वरित 2 मॅचमध्ये आपण ट्राय करूया आणि आणखीन पुढे जाऊया. चेहऱ्यावरती त्यांच्या स्मितहास्य आहे. दर्दी प्रेक्षक, एक चांगले दानशूर असं व्यक्तिमत्व, नेहमी प्रत्येक स्पर्धेला सहकार्य करणारे आमचे विजू मेडासाहेब मॅचचा आनंद घेत आहेत. ओहो, संदीप आंबात या वेळेला मात्र जाळ्यामध्ये सापडतोय लॉंग ऑनला.
विकेट गिरता हुआ, म्यूजिक स्टार्ट होता हुआ। थँक यू न्यूमन सुनील सुरूम। येणारे 20 चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 37। धावा झालेल्या स्कोर कार्ड वरती 11 रन्स। न्यूमन सुनील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। षटक क्रमांक दुसरा आपण बघतायत मयूर। मात्र आज फलंदाजी असेल गोलंदाजी असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये मोर्चा बांधीमध्ये चांगली कामगिरी करताना मयूर। फुलटॉस आडव्या बॅटने चेंडूला मिड विकेटला एक्झिक्यूट केलं गेलंय। चांगलं क्षेत्ररक्षण। धावा आहेत स्कोर कार्ड वरती 12। मयूर यांच्या नावावर सुद्धा 10 विकेट बघायला मिळत आहेत। राईट मोर द विकेट मयूर। अतिशय सुरेख खोदून काढलाय मिड ऑफला। डायरेक्ट हिटचा टेम आणि इथे काय झालंय, एक एक्स्ट्राची रन्स इथे बघायला मिळते। दोन षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा, येणारे 18 चेंडू आणि 34 धावांचं इक्वेशन म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट 11.33 असेल। गेंदबाजी के लिए अब अक्षय को बुलाते हुए बची भी 18 में गेंदों में 34 रन की जरूरत। ये मैच काफी बड़ा होने वाला है। इस मैच में काफी बड़ा इंटरटेनमेंट होगा क्योंकि अब लड़ाई का जो शुभारंभ हो चुका है। 18 में 34 की जरूरत है। एक तरफ अक्षय और दूसरी तरफ सुनील। एक बड़ा बैटल बीच मैदान में। तीसरी ओवर की पहली गेंद लेके अक्षय तैयार गेंदबाजी के लिए। इस बार डाउन द ग्राउंड गेंद को खेला है, हवा में लहराती हुई गेंद। दूसरे रन की कोशिश मुकम्मल होती हुई 2 रन्स। स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ 16 रन अब स्कोर कार्ड के ऊपर। अब बची भी 17 गेंदें और जीत के लिए 32 रनों की दरकार अभी भी शेष है। एक अप्रतिम टूर्नामेंट, एक बेहतरीन प्रतियोगिता हम देख रहे हैं। इस बार लॉफ्ट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में सही तालमेल नहीं और वहां पे जगलिंग करते हुए कैच को लिया बंदिश ने बैक टू पवेलियन की तरफ भेज दिया मिस्टर सुनील सुरूम को। न्यूमन प्रकाश बीच मैदान में जाते हुए अब 16 में 32 की जरूरत, यानी कि हर गेंद के ऊपर यहां से आपको चाहिए 2 रन्स। एक अप्रतिम मैच है। थोड़ी सी संकट के काले बादल अब बढ़ रहे हैं। देखना है कि संकट की घड़ी में सबसे बड़ा सहारा होती है उम्मीद, जो आपके प्यारे से चेहरे के ऊपर एक मुस्कुराहट लाती है और कानों में धीरे से कहती है सब अच्छा होगा, ऑल इज वेल। तो 16 में 32 की जरूरत। गेंदबाजी के लिए एक बार फिर अक्षय और बल्लेबाजी के लिए न्यूमैन आ चुके हैं, नाम है प्रकाश। इस ओवर की तीसरी गेंद खेलने के लिए तैयार
यहाँ पर स्लाइस करने का प्रयास है, डॉट बॉल, व्हाट अ बॉलिंग। जब गेंदबाज एक रिदम में गेंदबाजी करता हो तो बल्लेबाज को अपने इरादे को पक्का करना होगा और एक दो बड़े शॉट के जरिए मैच में वापस आना होगा। लेकिन यहाँ पर अक्षय की नफी तुली गेंदबाजी, अनुशासन लाजवाब, डिसिप्लिन काफी बढ़िया नजर आता हुआ। इस पिच अगली गेंद, शॉर्ट बॉल, बैकफुट पे गई गेंद को खेला बैकवर्ड स्क्वायर लेग में, वहां पर कैच में तब्दीली करती हुई ये गेंद, विकेट गिरता हुआ, समीर का डीजे बजता हुआ। ये पूरी तुझा नशा चढ हलका हलका, हाँ तो मोह मुलका, ये पूरी तुझा नशा चढ हलका हलका। अशी काय जादू केलीस रे पोरा, तुझ्या प्रेमात झाले दिवानी। अशी काय जादू केलीस रे पोरा, तुझ्या प्रेमात झाले दिवानी। थैंक यू न्यूमन आशीष। बीच मैदान में जाते हुए एक बेहतरीन मुकाबला हम देख रहे हैं और जहां पर शौर्य वॉरियर्स के गेंदबाज इस मैच के ऊपर थोड़े से हावी होते हुए, लक्ष्य 48 रनों का रखा गया, लेकिन जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी हो रही है अब थोड़ा सा टेंशन बढ़ चुका है। न्यूमैन आशीष आ चुके हैं बीच मैदान में। आशीष अगर यहाँ पर रन्स को बटोरते हैं, अगर स्कोर कार्ड के ऊपर ध्यान दिया जाए तो 16 रन लग चुके हैं, यानी कि 32 रन की अभी भी जरूरत है बचे हुए 14 गेंदों में। थोड़ी सी मुश्किल गलियारों से गुजरती हुई ये मैच है, लेकिन कहते हैं कि अगर हौसला है बुलंद तो आप मैच जीत सकते हो। इस बीच अगली गेंद, इस बार बढ़िया शॉट, वेट किया और गेंद को पॉइंट में एग्जीक्यूट किया। गेंद जाती हुई, फंबल होता हुआ और वहां पर आती भी बेहतरीन 4 रन। कम ऑन डीजे। थैंक यू। अब 13 में 28 की जरूरत है। सुपर शॉट, कहते हैं ना किस्मत में लिखी है मुश्किल टल ही जाती है, यदि हो बुलंद हौसला तो मंजिल मिल ही जाती है। सर उठा के आसमान को देखोगे बार बार तो गगन को छूने की प्रेरणा भी मिल ही जाती है। क्या कट किया गेंद को, लेकिन उतनी उम्दा फील्डिंग। अब बची हुई 12 में 27 की दरकार है। आप देखते रहिए सफल केलवर रोड आदिवासी प्रीमियर लीग 2023 का बेहतरीन महासंग्राम अजित पाटिल के साथ। यश डीजे। दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन आमच्या VIP डायस कडे होते। माननीय श्रीपादजी मेढा साहेब, माजी सरपंच साहेब निहा, एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे। आम्ही त्यांना विनंती करतो, या सर आपण मुख्य मंचावरती येऊन आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे। श्रीपादजी मेढा साहेबांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती होत आहे। वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम। आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे। विजूजी मेढा साहेब, या आपण स्थानपन्न व्हायचं आहे। आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना इथे मात्र बायखोप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य माननीय श्री प्रतीक चिपाड उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण श्रीपादजी मेढा साहेबांचं यथोचित मान सन्मान, शुभ सन्मान करायचा आहे। विनंती असेल, अनुराग वेळ आपल्याकडे आहे, थोडासा VIP डायस कडे कॅमेरा फिरवा। श्रीपादजी मेढा साहेबांचं मायेचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले जाते। टाळ्यांचा गजर श्रीपादजी मेढा साहेबांसाठी झाला पाहिजे। तो श्रीमान महेश मंगेरा साहब भी इस मैच का आनंद लेते हुए कर्नाटक विभाग से बिलोंग करते, लेकिन फिलहाल यहाँ पर इस मैच का आनंद उठाते हमारे VIP डाइस के ऊपर। जरूर इस गेंद के बाद भी उनका भी स्वागत हमारी VIP डाइस पे किया जाएगा। चलते आपको बीच मैदान में लेके
इस बार कदमों का इस्तेमाल करना चाहते थे महेंद्र चीपड़, लेकिन तेज तर्रार गेंदबाजी, लगातार वेरिएशन, उसके बदौलते मैच अब अमर पाटिल थोड़ा सा फंसता हुआ नजर आ रहा है। 10 गेंदों में 27 की जरूरत है। काफी खूबसूरत मैच, एक बढ़िया मुकाबला हम देख रहे हैं बीच मैदान में। गेंदबाजी की जो धार है वो काफी लाजवाब नजर आती हुई। गेंदबाज मयूर हेमाड़े के द्वारा, ओहो व्हाट अ बॉलिंग। गिरने के बाद में नीतीश कदम सर गेंद थोड़ी सी उछाल भी रही है और थोड़ी सी टर्न भी हो रही है, उनकी वजह से गेंद बल्ले के ऊपर नहीं आ रही है। अब 300 के स्ट्राइक रन रेट से रन बनाने होंगे। अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी। पहले बल्लेबाजी में बॉल की जलत 3 गेंदें हो चुकी हैं। इस बीच अगली गेंद, इस बार हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी और ये कैच में तब्दील होते होते बची है। नितेश बर्फे वहां पर प्रयास बढ़िया था, लेकिन जीवनदान मिला है महेंद्र चिपाट को। सिंगल का इजाफा हुआ है और स्कोर 22 के ऊपर, यानी कि अभी भी 26 चाहिए, बची भी 8 गेंदों में। शौर्य वॉरियर्स अगर यहां पर मैच को जीतती है तो टेबल पॉइंट में टॉप पे जा सकती है। 10 अंक 10 पॉइंट उनके बन जाएंगे और टीम में टॉप करेगी शौर्य वॉरियर्स, अक्षय वेडगन टीम। इस बीच अगली गेंद, मयूर ऑन बॉलिंग मार्क। इस बार भी डॉट बॉल, व्हाट अ बॉलिंग। घूमती भी गेंद और घूमता हुआ बल्लेबाज का बल्ला, उनमें बिल्कुल भी तालमेल नहीं है। अब 7 में रन चाहिए, 26। मुश्किल गलियारों से अब गुजरता हुआ मैच, यहां से सिर्फ बड़े बड़े और बड़े शॉट खेलने होंगे, तभी लक्ष्य के करीब पहुंचेंगे कमिटी सुपर किंग। इस बार गेंद को खेल दिया सीधा एक्स्ट्रा कवर में। इस मैच का टेंशन इतना ज्यादा आप देख सकते हो कि डगआउट को थोड़ा सा छोड़ के महेंद्र लांगे दूर से मैच को देख रहे हैं। चलते प्रतीक चिपाट जरूर महेंद्र मंगेरा सर यहाँ पर आ चुके हैं। फूलों का गुलदस्ता देके उनका यहाँ पर शुभ सम्मान होता हुआ। अनुराग प्लीज आपका कैमरा हमारे वीआईपी डाइस की तरफ आप घुमाएं। वेलकम आपका दिल के गहराई से हम हार्दिक स्वागत करते हैं हमारे वीआईपी डाइस पर। विजय जी मेड़ा सर के सर के फ्रेंड्स है और इस मैच को यहाँ पर अपना अमूल्य वक्त देते हुए वेलकम सर जी। चलते बीच मैदान में अब 6 गेंदें शेष और जीतने के लिए आवश्यकता है 22 रनों की। 6 चेंडू आणि आता 22 धावांची गरज। इसके बाद में एक बड़ा मैच, शाबाश स्वराज मांगने के अपनी जीत लगातार 5 में तब्दील करेंगे या फिर दल भी टाइगर उनको रोकेंगे। सवाल अगर आपके पास है तो जरूर आप हमें कांटेक्ट कर सकते हैं कि सवाल यस या नो है। देखेंगे बीच मैदान में अगला मुकाबला। www.com पाटिल नेटवर्क के ऊपर आप इस सवाल का जवाब दे सकते हो। इस बीच अगली गेंद, इस बार उड़ा दिया गेंद को, गेंद जाती भी हवा में गली के रिजर में और व्हाट अ कैच। महेंद्र चीपड़ बैक टू पवेलियन। थँक यू न्यूमन। सचिन मैदानाच्या आतमध्ये जातोय। आता मात्र ज्या पद्धतीने शौर्य वॉरियर संघ या ठिकाणी शतरक्षण, फलंदाजी, गोलंदाजी तिन्ही मोर्चा बांधणीवरती खूप चांगला असर, छाप, दहशत, दरारा, टॅलेंट खूप चांगलं दाखवते आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये हवी होताना जर शौर्य वॉरियर्स मॅच जिंकतोय, पॉइंट टेबल मध्ये टॉप वरती दिसेल, टॉप लेवल मेंटेन करेल,
न्यूमान दाखल झालाय. सचिन, एक सचिन ज्याला आपण क्रिकेटचा गॉड म्हणतोय आणि दुसरा सचिन डॉट खेळतोय. तर येणारे चेंडू आहेत ते 4 आणि धावा बनवायच्या त्या 22. अभी भी मौका है. 3 बड़े सिक्सर और एक चौका. 1000 रुपए भी जीतेंगे और मैच भी. लेकिन यहां पर गेंद अगर बाउंड्री लाइन के अंदर रहेगी तो दूर जाएगी जीत. कमेटी सुपर किंग के नजरों से ओझल होती हुई जीत. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. पुढचा चेंडू घेऊन तयार. यही वेळेला डॉट बॉल आलाय. महेश सुंदर गोलंदाजी करताना. शौर्य वॉरियर्स, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, बॅटिंग अँड फिल्डिंग. तिन्ही मोर्चा बांधणीवरती हुकूमत गाजवतोय. फुलटॉस चेंडू या वेळेला मात्र चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. एक धाव इथे अर्जित केली जाईल आणि धावा स्कोअर कार्ड वरती 1 धाव संख्येने 28 म्हणजे 20 धावांची गरज. औपचारिकता फक्त शेष. पुढचा चेंडू आणि ते विजयश्री संपादन करताना शौर्य वॉरियर संघ पॉइंट टेबल मध्ये